नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. देशभरात होळीचा उत्साह संचारलाय. बाजारपेठा रंग आणि पिचकाऱ्यांनी गजबजल्या आहेत. शहरातील होळीची जोरदार तयारी सुरू आहे. रंगांचा सण होळी अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपला असताना देशभरातील लोक रंग आणि पिचकाऱ्या खरेदी करण्यासाठी बाजारात दाखल झालेत. मुकुट, पिचकाऱ्या खरेदीसाठी लोकांची बाजारात झुंबड उडाली आहे. हा सण रंग, भक्ती आणि उत्साहाने भरलेले आहे. दुसऱ्या रेल्वे फाटकावर उड्डाणपूल उभारणीसाठी मातीची तपासणी सुरू करण्यात आली आहे. गेल्या 2 दिवसांपासून रेल्वे विभागाकडून या कामाची सुरुवात करण्यात आली आहे, ज्यामुळे पुलाच्या कामाला लवकरच प्रारंभ होईल. उड्डाणपुलासाठी मोठे खांब उभारले जाणार असून त्यासाठी मातीचा दर्जा तपासला जात असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या शहरात 4 उड्डाणपूल कार्यरत आहेत आणि आणखी 2 उड्डाणपुलांना मंजुरी मिळालेली आहे. दुसरे फाटक व चौथ्या फाटकावर उड्डाणपुलांच्या कामाला रेल्वे विभागाने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होईल आणि प्रवाशांना अधिक सोयीचे मार्ग उपलब्ध होतील. प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या बेळगावच्या 4 कुटुंबियांना प्रयागराज जिल्हा प्रशासनाने प्रत्येकी 25 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. 29 जानेवारी रोजी प्रयागराज येथील कुंभमेळ्यात घडलेल्या या घटनेत बेळगावमधील ज्योती दीपक हत्तरवाट, त्यांची मुलगी दीपा हत्तरवाट, अरुण कोपर्डे आणि महादेवी हनुमंत बावनूर यांचा मृत्यू झाला होता. प्रयागराज जिल्हा प्रशासनाने या कुटुंबांना 25 लाख रुपयांची मदत थेट बँक खात्यात जमा केली आहे, अशी माहिती बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. जुने वंटमुरी गावामध्ये 2 कुटुंबांमध्ये जमीन वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले. दगड आणि धारदार शस्त्रांचा वापर करून मारामारी करण्यात आली. यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली असून काकती पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. जखमी महिलेला बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याला महाराष्ट्र शासनाचा विरोध आहे. परिस्थितीवर राज्य शासनाचे लक्ष असून प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने अलमट्टी धरणाच्या उंची वाढीविरुद्ध सुप्रीम कोर्टात मध्यस्थी करण्याची मागणी केली आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पूरस्थिती उद्भवत असल्याने धरण उंची वाढवण्यास विरोध कायम केला आहे. गेल्या काही दिवसांपासून गणाचारी गल्लीत बकरी मंडईच्या जागेतून धुमसत असलेल्या जागेचा वाद मंगळवारी रात्री उफाळून आला. रात्री 8च्या दरम्यान 2 गटामध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. यावेळी दगडफेक करण्यात आल्यानं काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यामध्ये दोन्ही गटातील 5हून अधिक जण जखमी झाले असून दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खडेबाजार पोलिसांपासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली आहे. सुरेश लाटे वय 28, राजू तळवार वय 30, दोघे राहणार गणाचारी गल्ली अशी एका गटातील जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून तर दुसऱ्या गटातील उदय घोडके, अनिकेत भोसले, रोहन घोडके यांच्यासह अन्य 2 जण जखमी झालेत. शहरातील डॉक्टर बी.आर. आंबेडकर विकास निगमाच्या जिल्हा व्यवस्थापक कार्यालयावर आज बुधवारी लोकायुक्त पोलिसांनी धाड घालून तपास सुरू केला. भूधारक योजना आणि विविध विकास योजनांमध्ये लाभार्थींना योग्य प्रमाणात सुविधा न दिल्याच्या तसेच लाभार्थींच्या प्रलंबित तक्रारींच्या आधारे लोकायुक्त पोलिसांनी सर्च वॉरंटसह ही धाड घातली. त्यांनी कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. या कारवाईमध्ये लोकायुक्त SP B.K. उमेश यांच्या नेतृत्वाखाली DYSP गीता बेन्नाळ, निरीक्षक राजशेखर, प्रदीप, बसवराज, मल्लीनाथ, राणोजी व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली टीम तपास करत आहे. अधिकाऱ्यांनी पुढील कार्यवाहीसाठी तयारी सुरू केली आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत शहराचा विकास सुरू असला तरी वाहतूक समस्येचे ग्रहण मात्र अद्याप सुटलेलं नाही. वाहतूक सिग्नलांची वेळेवर देखभाल करण्यात येत नसल्यानं अनेक ठिकाणचे सिग्नल सातत्याने नादुरुस्त बनत आहेत. शहरातील मुख्य प्रवेशद्वार असलेल्या यंदेखूट येथील सिग्नल सातत्याने बंद पडत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी वाहतूक व्यवस्थेचे 3-13 वाजलेत. 2 दिवसांपूर्वी हा सिग्नल सुरू करण्यात आला होता. आता पुन्हा आज गुरुवारी अचानक सिग्नल बंद पडल्यानं त्या ठिकाणी वाहतूक व्यवस्थेचे 3-13 उडत आहेत. त्यामुळे वाहतूक नियमन करण्याचा भार पोलिसांवर पडतोय.
मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांची समितीचे वैद्यकीय समन्वयक आनंद आपटेकर यांनी भेट घेतली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मंगेश चिवटे यांच्या मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख नेतृत्वाखाली प्रथमच सीमा भागातल्या 865 गावांना वैद्यकीय सहायता निधीतून मदत मिळण्यास सुरुवात झाली. त्याचबरोबर ही सुविधा आताचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून तसेच चालत राहावी यासाठी नाईक यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर नाईक यांनी येणाऱ्या पुढच्या महिन्यात नवीन प्रणाली संदर्भात माहिती दिली. 865 गावांना ती योजना तसे चालू राहणार आणि त्यात अजूनही काही चांगले बदल आपण करू असे आश्वासन त्यांनी दिले. या सरकारकडून धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातून सुद्धा रुग्णांना मदत मिळणार याची माहिती दिली. बॅरिस्टर नाथपै चौक शहापूर येथील पाणी पुरवठा मंडळाच्या मेन वॉलमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत होती. गेल्या 2 वर्षांपासून येथील व्यापाऱ्यांनी वेळोवेळी तक्रार करून सुद्धा त्यावर प्रशासन किंवा वॉटर सप्लाय बोर्डाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून काहीच उपाय करण्यात आले नव्हते. पण आता या गळतीची बातमी तरुण भारतने देताच याची दखल घेतली असून वॉटर बोर्डाने ताबडतोब रिपेअरीला सुरुवात केली आहे. यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. होळी आणि रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर माळ मारुती पोलीस स्थानकात शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीचे मुख्य उद्दिष्ट होळी आणि रमजान महोत्सव शांततेत आणि सुरक्षिततेपणे साजरा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि जनजागृती करणे हे होते. बैठकीमध्ये पोलीस अधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन महत्त्वाच्या सुरक्षा उपायांवर चर्चा केली. यात ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण, वाहतूक नियमांचं पालन, सार्वजनिक ठिकाणी सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्याचे महत्त्व सांगितले. पोलीस अधिकाऱ्यांनी महोत्सवाच्या वेळी रंग वापरणे आणि इतर सुरक्षा उपायांबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले. या बैठकीला माळ मारुती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक JN कालीमिर्ची, मार्केट ACP संतोष सदनाईक व अन्य पोलीस अधिकारी आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाग्यनगर येथील 8 महिला मंडळांनी एकत्र येऊन महिला दिन साजरा केला. प्रमुख पाहुण्या म्हणून मनपा आयुक्त शुभा बी या उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या भाषणात महिला सशक्तीकरण व महिला उद्योजकतेची गरज याबद्दल माहिती दिली. या निमित्त आयोजित केलेल्या पारंपरिक दागिन्यांवर आधारित रांगोळी व रील बनवणे या स्पर्धांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रसंगी भाग्यनगर येथील मेधा मराठे यांचा त्यांच्या साहित्यिक कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी शुभांगी मिसाळे, भारती गुरव, प्राजक्ता कालकुंद्रीकर, डॉक्टर सुरेखा पोटे यांनी परिश्रम घेतले. कर्नाटक महाराष्ट्र राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असलेल्या केरूर येथील श्री मलकारी सिद्धेश्वर व श्री अरण्य सिद्धेश्वर देवाची यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरी करण्यात आली. यात्रेच्या शेवटच्या दिवशी भंडाऱ्याच्या उधळणीत भाविक भंडाऱ्यात रंगून गेले होते. असंख्य भक्त करत असलेल्या भंडाऱ्याच्या उधळणीमुळे जिकडे पहावे तिकडे पिवळा धमक असा जनसागर दिसत होता. भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत एक प्रकारचा जल्लोष आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. यात्रेच्या शेवटच्या दिवशी निवाळकी व भाकणूक व दुपारी देवास अभिषेक करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी पंतप्रधान मोदींना देशातील सर्वोच्च पुरस्कार द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन देण्याची घोषणा केली. पंतप्रधान मोदी हे हा सन्मान मिळवणारे पहिले भारतीय आहेत. पंतप्रधान मोदींना एखाद्या देशाने दिलेला हा 21वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना हृदयरोगाशी संबंधित उपचारानंतर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजेच एम्स नवी दिल्ली येथून डिस्चार्ज देण्यात आलाय. एम्सने उपराष्ट्रपतींच्या डिस्चार्ज संबंधी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की वैद्यकीय पथकाने आवश्यक काळजी घेतल्यानंतर त्यांची प्रकृती समाधानकारक झाली. 12 मार्च रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. पुढील काही तास त्यांना पुरेशी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आलाय. होळी आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर परिसरामध्ये 14 मार्च आणि 15 मार्च असे 2 दिवस मद्य विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले आहेत. हे आदेश शहरातील शांतता राखण्यासाठी आणि कोणत्याही अनुचित प्रकाराला प्रतिबंध करण्यासाठी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या आदेशानुसार
14 मार्च सायंकाळी 6 ते 15 मार्च रात्री 11 वाजेपर्यंत सर्व मद्य विक्री दुकाने, बार, रेस्टॉरंट्स, वाईन शॉप्स, क्लब्स बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. या प्रसंगी जिल्हाधिकारी रोशन यांनी म्हटले आहे की उत्सवाच्या काळात शांती आणि सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हे निर्णय घेतले आहेत. त्याचप्रमाणे प्रशासनाची यावर करडी नजर राहील अशी माहिती बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. उद्यमबाग येथील केएलई हॉस्पिटलमध्ये आज बुधवारी सकाळी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. USM केएलई IMPचे संचालक डॉक्टर HB राजशेखर आणि केएलई शताब्दी चॅरिटेबल हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर SC धारवाड यांनी या शिबिराचे उद्घाटन केले. दरम्यान परिसरातील 148 रुग्णांची तपासणी डॉक्टर मदन डोंगरे आणि डॉक्टर प्रियंका A यांनी करून रुग्णांना आरोग्यासंबंधी सल्ला दिला. यावेळी औषध विभागाचे समन्वयक डॉक्टर CN तुगशेट्टी, सार्वजनिक आरोग्य दंत चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉक्टर अनिल अंकोला व कर्मचारी वर्ग तसेच PRO संतोष इतापे, PRO गुमास्ते, PRO लक्ष्मी पाटील आदी या प्रसंगी उपस्थित होते. नेहरू नगर येथील 110 kV विद्युत स्टेशनमध्ये 20 MVA ट्रान्सफॉर्मरला बुधवारी अचानक आग लागली. यामुळे हिंडाल्को विद्युत स्टेशनमध्ये केला जाणारा वीज पुरवठा ठप्प झाला. 20 मिनिटांनी पर्यायी वीज केंद्रातून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. यामुळे KPTCL कर्मचाऱ्यांची मात्र धावपळ उडाली. बुधवारी सकाळी 6:30च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. वीज पुरवठा ठप्प झाल्यानं शहराच्या काही भागात अंधार पसरला. KPTCLच्या अधिकाऱ्यांनी पर्यायी मार्गाने श्रीनगर येथून वीज पुरवठा सुरळीत केला. काही काळ ही आग पेटत होती. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी ती विझवण्याचा प्रयत्न केला. आग लवकर आटोक्यात आल्यानं मोठा अनर्थ टळला. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.